न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माथे फिरू म्हटलं की तो काय करल्याचा नेम नाही, स्वतःबरोबरच इतरांना देखील असा व्यक्ती त्रासदायक ठरू शकतो, किंबहुना जीवघेणा ठरू शकतो। असाच काहीसा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतभूषण हाऊसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या एका रो हाऊसमध्ये घडलाय। नांदगाव तालुक्यातील कुसुमते गावातील 32 वर्षीय किशोर शांताराम पांडे या तरुणाला मानसिक आजाराने ग्रस्त असल्यामुळे उपचारार्थ येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी आणण्यात आलं। मात्र काल मध्यरात्रीपासून अचानक या तरुणाने आरडाओरड करत घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली। सकाळी पुन्हा तो सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरत असल्यामुळे घरातले लोक जरा निर्धास्त झाले। मात्र अचानक सकाळी 10:30 वाजेपासून पुन्हा या माथे फिरूने रो हाऊसमधील वरच्या मजल्यावरील खोल्यांचे दरवाजे आतून बंद करून मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली आणि घरातील सामानांची तोडफोड करत फेकाफेक करू लागला आणि मी आता 1 तासात स्वतःला संपवून टाकणार असं मोठमोठ्याने बोलू लागला। घरच्यांना काही कळेनासे झाले, ते देखील रडू लागले आणि आजूबाजूच्या लोकांना जमा करून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्याने लोकांच्या अंगावर देखील घरातील वस्तू फेकत जीवघेणे हल्ले केले। सुदैवाने यात कोणीही जखमी झाली नाही। बघता बघता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून घरच्या मंडळींनी नाशिक रोड पोलिसांना संपर्क केला। मग प्रसंगावधान राखत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शोध पथक तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी वेळ न दवडता सदर ठिकाणी पोहोचले आणि मग सुरू झाला या तरुणाचं रेस्क्यू ऑपरेशन। हा माथे फिरू असलेल्या वरच्या खोलीकडे पोलीस जात असताना त्याने पोलिसांच्या दिशेने आक्रमक पद्धतीने हल्ला चढवत मुसळी आणि इतर भांडे भिरकवले आणि जवळ आलात तर मी स्वतःला आग लावून घेईल असं तो सांगू लागला। मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अगदी सावधगिरीने पावलं टाकत या व्यक्तीचं मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला। तरी देखील हा व्यक्ती काही ऐकण्यास तयार होत नव्हता। यानंतर अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं। सदर ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलिसांसोबत आता अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील प्रयत्न करू लागले आणि ज्या गोष्टीची सर्वांनाच भीती वाटत होती तो थरारक प्रकार घडण्यास सुरुवात झाली। माथे फिरूने वरती असलेल्या कपड्यांना आग लावण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र धुराचा लोट पसरला आणि मग मात्र आता समोर जात परिस्थिती नियंत्रणात आणण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता। त्यामुळे तात्काळ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना पाण्याचा प्रेशर सुरू करायला सांगितला आणि वर लागलेली आग विझवत या तरुणावर देखील पाण्याचा फवारा मारण्यात आला, ज्यामुळे या माथे फिरूचे लक्ष विचलित झालं आणि मग मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या जवानांनी थेट त्याच्या दिशेने जात त्याला ताब्यात घेतलं। परंतु तो प्रचंड बळाचा वापर करू लागला। यावेळी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे हातपाय बांधण्यात आले आणि अशा पद्धतीने त्याला ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून नेण्यात आले आणि अशा प्रकारे कार्यक्षम आणि नाशिक रोड पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एका माथे फिरूचा का होईना पण तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलंय आणि 3 तासांचं थरार नाट्य अखेर संपुष्टात आलं। यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी नाशिक रोड पोलिसांच्या धाडसाचं कौतुक केलंय। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी, रोहित शिंदे, भूषण सूर्यवंशी, अंबादास केदार, गोकुळ कासार, कल्पेश जाधव, भाऊसाहेब चित्तर, संदीप पवार, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, प्रमोद ढाकणे आदींसह पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते।